नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज एका सुंदरशा पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून देईन. केवळ गोऱ्यांसाठीच राखीव असणाऱ्या जमिनीवर स्वतःसाठी अर्थात स्वतःच्या कृष्णवर्णीय रंगासाठी जागा अक्षरशः जन्माला घालणाऱ्या त्या दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपित्याची, लोकशाहीचा प्रथम संस्थापक, राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता ही बिरुदं प्राप्त झालेला त्या देशाचा मदिबा, त्याची अर्थात नेल्सन रोलिल्लाला मंडेला यांचं आत्मचरित्र, त्यांची आत्मकथा, प्रदीर्घ वाटचाल स्वाधीनतेकडे, लॉंग वॉक टू फ्रीडम या पुस्तकाचा मराठी अनुवाद. मूळ पुस्तक तर ऊर्जास्रोत आहेच, पण या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढाच ताकदीचा झाला आहे. या पुस्तकाचा अनुवाद करताना अनुवादक या राष्ट्रपित्याचं आयुष्य त्याने लिहिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये समरसून जगत होता याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना आपल्याला येतो. श्री अशोक मोकाशी सर, आपले मनःपूर्वक आभार. या संघर्ष यात्रेच्या आत्मकथनाला आपण मराठीमध्ये आणलात. सर नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे हे प्रथम कृष्णवर्णीय पूर्व राष्ट्रपती. या पदावर विराजमान होण्याआधी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये युगानुयुगे चालत आलेल्या रंगभेद वर्णभेद प्रथेचा विरोध करणाऱ्या आफ्रिकी नॅशनल काँग्रेस आणि त्यांच्या सशस्त्र बल उमखोंतो वे सिझवे या संस्थांचे अध्यक्षपद भूषवित होते. या वर्णभेदाच्या संघर्षात त्यांनी आपल्या आयुष्याची 27 वर्ष केपटाऊनच्या रॉबिन बेटावर असणाऱ्या कारागृहामध्ये काढली होती. 10 मे 1994 ते 14 जून 1999 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्र मंडेला सरांच्या हातात होती. वर्षानुवर्ष काळे म्हणून हिणवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. त्यांना 250 पेक्षाही अधिक पुरस्कार प्राप्त आहेत. त्या पुरस्कारांमध्ये 1993 साली त्यांना प्राप्त झालेल्या नोबेल पुरस्काराचीही वर्णी लागते. मित्रांनो, प्रदीर्घ वाटचाल स्वाधीनतेकडे हे पुस्तक नेल्सन मंडेला सरांनी आपल्या मुलांना, 21 नातवंडांना, 3 पतवंडांना, सहकारी आणि मित्र, देशबांधव या सर्वांना समर्पित केला आहे. पुस्तकाच्या ऋणनिर्देशामध्ये नेल्सन मंडेला सर लिहितात, वाचकांच्या लक्षात येईलच की या पुस्तकाला दीर्घ इतिहास आहे. रोबेन आयलंड या बेटावरील कारावासात हे पुस्तक तुरुंग अधिकाऱ्याच्या नकळत 1974 मध्ये मी लिहायला सुरुवात केली, पण ही हस्तलिखिताची प्रत अधिकाऱ्यांना सापडताच त्यांनी ती नष्ट केली. तरी देखील मूळ प्रत मॅक महाराज आणि इसुचिबा या माझ्या कारावासात असलेल्या मित्रांनी चतुराईने योग्य ठिकाणी पोहोचेल याची काळजी घेतली होती. त्यानंतर 1990 मध्ये तुरुंगातून सुटल्यावर त्या पुढील वृत्तांत लिहायला मी सुरुवात केली. मित्रहो, 10 प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी त्यांनी केली आहे. गावाकडील त्यांचं बालपण, स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्म, लढा हे माझे जीवन, देशद्रोह, बंडखोर काळा पहाड असे पडाव पार करीत करीत स्वाधीनता या प्रकरणावर या पुस्तकाची सांगता होते. पुस्तकाची सुरुवात होते सर नेल्सन मंडेलाच्या बालपणाच्या वर्णनापासून. सरांच्या वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं होतं रोलिल्लाला. याचा अर्थ खोसा भाषेमध्ये असा होतो, झाडांची फांदी ओढणारा अर्थात उपद्व्यापी. मंडेला सर लिहितात, नावामुळे एखाद्याचं चरित्र घडेल असं मला वाटत नाही, पण पिताश्रींनी दिलेल्या या नावामुळे पुढील आयुष्यात मी पुष्कळ वादळे निर्माण केली आणि सोसली देखील. सर नेल्सन मंडेला यांच्या घरी संध्याकाळी स्वयंपाक करणं सुरू असताना त्यांचे वडील ऐतिहासिक योद्ध्याच्या युद्धकथा सांगत असत आणि त्यांची आई पुरातन काळापासून प्रसिद्ध असणाऱ्या कथांची, पुराणांची माहिती सांगत असे. ते सांगतात, इतर सर्व खोसा मुलांप्रमाणे मीही निरीक्षण करून शिकायला लागलो. अनुकरण करूनच शिकण्याची मुभा असे आम्हाला. प्रश्न विचारणे नसते. जेव्हा गोऱ्या व्यक्तींच्या घरी मुले सतत प्रश्न विचारताना आणि वडीलधाऱ्यांकडून त्यांचे तत्परतेने शंका निरसन होताना मी प्रथमच बघितले, तेव्हा मी आश्चर्यमोड झालो. माझ्या घरी प्रश्न विचारण्याची चोरी. निष्कारण उपद्रव वाटायचा मोठ्या माणसांना. जरूर वाटेल तेव्हा ते आपण होऊन ती माहिती आम्हाला पुरवत असत. मित्र हो, हे वर्णन वाचल्यावर ना मला आश्चर्य वाटलं, अचंबा वाटला.
पण नंतर थोडासा विचार केल्यानंतर हेही जाणवलं की नवजात शिशू आपल्या आईवडिलांची तथाकथित जनमानसांची भाषा शिकण्याआधी अनुकरण करून निरीक्षण करून ते शिकत असतात. नंतर मात्र त्यांना आपण भाषा शिकवतो आणि कदाचित ही क्षमता, हा गुण कुठेतरी अविकसित राहतो हे नक्की. स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्म या प्रकरणामध्ये सर नेल्सन मंडेला लिहितात, राजकारण हा माझ्या जीवनाचा गाभा कोणत्या क्षणी झाला हे मी नक्की सांगू शकणार नाही. मुक्ती लढ्यात मी जीवन वेचणार आहे हे असे कोणत्या क्षणी ठरविले कोण जाणे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकन म्हणून जन्माला येत्या क्षणीच राजकारण हा जीवनाचा अविभाज्य अंग होतो, अविभाज्य भाग होतो. ते स्वतःला उमगेलच असे नसले तरी देखील फक्त आफ्रिकनांसाठीच अशा हॉस्पिटलामध्ये तो जन्मतो, आफ्रिकनांसाठीच अशा बसमध्ये तो घरी येतो, आफ्रिकनांसाठीच असलेल्या वेगळ्या ठिकाणी राहतो, आफ्रिकनांसाठीच मात्र अशा शाळेमध्ये तो शिकायला जातो कधी गेलास तर. वयात आल्यावर आफ्रिकनांनीच करावयाच्या कामात तो राबतो. फक्त आफ्रिकनांसाठीच असलेल्या विभागात भाड्याने घर घेऊ शकतो, आफ्रिकनांसाठीच मात्र अशा गाड्यांमधून तो प्रवास करतो आणि दिवसा रात्री केव्हाही अडवीला जाऊन पास कुठे आहे असं विचारून हटकला जातो. पास नसेल तर तो कोठडीतही बंद होतो. वर्णद्वेषी कायद्यांमुळे जखडून जाऊन त्याची वाढच खुंटते, त्याची कुवत मर्यादित राहते, आयुष्यच खुरटतं. ही सत्य परिस्थिती होती आणि असंख्य प्रकारे तिला सामोरे जावे लागत असे. मला कशाचा साक्षात्कार झाला किंवा सत्य माझ्यासमोर एकदम असे प्रकट झाले असे काहीही नाही. क्षणोक्षणी वेळोवेळी सूक्ष्मपणे सतत झालेल्या अपमानांमुळे मनामध्ये एक सल, एक संताप दाटला होता. असे क्षण विस्मृतीत गेलेले असत, पण त्यांचा व्रण मनावर झालेला असल्यामुळे मी बंडखोर झालो होतो. ज्या षडयंत्रांमुळे माझे लोक तुरुंगवास भोगत होते त्याच्याशी झुंज घेण्याची माझी इच्छा होती. कोण्या एका दिवशी असे ठरविले नाही मी की आजपासून माझ्या लोकांच्या मुक्ततेसाठी मी आत्मर्पण करेन वगैरे. उलट तशी कृती मी आता करीतच आहे. मित्र हो, ही पद्धत आहे मंडेला सरांची व्यक्त होण्याची. साध्या सोप्या गोडशा सुंदरशा शब्दांमध्ये विदारक सत्य समोर मांडले त्यांनी या पुस्तकामध्ये. तर यानंतरचं प्रकरण, लढा हे माझे जीवन. या प्रकरणामध्ये राजकारणामध्ये सर नेल्सन मंडेला स्थिरावायला लागले होते हे आपल्या लक्षात येतं. 1952च्या अखेरची ANCच्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेमध्ये जे नेतृत्व बदल झाले त्याची गोष्ट वाचायला मिळते. ANCचा मंडेला सरांना राजीनामा द्यावा लागला तो कसा आणि का हे कळण्यासाठी राजकीय घडामोडींचा या चळवळीच्या काळातला संघर्ष या प्रकरणामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. सडेतोड उत्तर देण्याची क्षमता, सरळ सरळ अन्यायाला भिडून विरोध करण्याचं बळ सर नेल्सन मंडेलांमध्ये आता एकवटायला लागलं होतं. याच प्रकरणामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा दक्षिण आफ्रिकेतील सर्व लोकांनी काळे गोरे एकोप्याने समानतेने बंधुत्वाने एकत्रित येऊन त्यांनी कसा स्वीकारला याचं सुरेख वर्णनही वाचा. लोकशाही रुजवात करीत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी शपथही हा जाहीरनामा स्वीकारताना घेतली गेली होती हे विशेष. जनताच राज्य करेल, सर्व राष्ट्रगटांना समान अधिकार, सर्व लोक राष्ट्रीय संपत्तीचे वाटेकरी राहतील, स्वतः कसणाऱ्या सर्वांची जमिनीवर भागीदारी राहील. ही काही तत्वे कृती त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या होत्या. सर नेल्सन मंडेला म्हणतात, स्वतंत्र आणि लोकशाही दक्षिण आफ्रिका निर्माण करण्यासाठी आवश्यक कृतींच्या गरजांचा जाहीरनाम्यामध्ये पाया घातला गेला आहे. मित्रांनो, चळवळीला सुरुवात झाली होती, यशही मिळायला लागलं होतं. आता आला पुढचा पडाव, अर्थात यानंतरचं प्रकरण, त्याचं नाव देशद्रोह. 5 डिसेंबर 1956 या दिवशी घोर देशद्रोह या आरोपाखाली सर नेल्सन मंडेलांना अटक करण्यात आली होती. खरं तर हा घोर देशद्रोहाचा कायदा होता ना, तो इंग्लिश कायद्यांचा किंवा त्याचा परंपरेचा नव्हता देखील. तर ती परंपरा होती रोमन डच परंपरा.
सरकार अस्थिर करणे, स्वातंत्र्यावर आघात करणे, राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असे उद्देश असणे म्हणजे तुम्ही घोर देशद्रोह केला अशी त्याची व्याख्या होती. आणि या देशद्रोहासाठी देहांताची शिक्षा होती. मित्रहो, या सर्व पार्श्वभूमीवर आफ्रिकेचे आजचे संविधान आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेली उदारमतवादी तत्व नक्की वाचा. ती तत्व वाचणं खरंच गरजेचं ठरेल. हे पुस्तक समजायला तुम्हाला मदत होईल. तर स्वाधीनता या अखेरच्या प्रकरणात या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी निधड्या छातीने सर्वांसमोर उभा ठाकलेला नेल्सन म्हणजे एखादी व्यक्ती नव्हती, तर ती होती एक काळ बदलला आहे हे सांगणारी आरोळी. तो स्वतःच तर होता त्या काळाला आपल्या इशाऱ्यानुसार चालवू शकणारा. दिलं मिळवून त्याने स्वातंत्र्य, तुमचे अधिकारही परत मिळवून दिले. वर्णद्वेष आणि वर्णद्वेषी मुळात सकट उखाडून फेकले त्याने. पण आता त्या राष्ट्रपित्याची इच्छा एकच, तुमच्याकडून अपेक्षाही एकच. जो दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतो तो स्वतः द्वेषाचा बंदिवान झालेला असतो. कोत्या बुद्धीने आणि पूर्वग्रहांमुळे तो स्वतःला पिंजऱ्यांमध्ये अडकवतो. जर मी दुसऱ्याला बंदिवान करत असेल तर स्वतः कधीच मुक्त असू शकणार नाही. दडपला गेलेला आणि दडपणारा दोघेही माणुसकीपासून वंचित राहतात. याचं भान ठेवा म्हणजे झालं. स्वाधीनता या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी पुन्हा पराधीनतेत जाण्याची गरज नाही. मुक्तपणे जगा. मित्रहो, या पुस्तकाचा एवढा लहानसा परिचय पुरेसा नाहीच. तुम्ही स्वतः जेव्हा या पुस्तकाला हाताळाल ना, तेव्हा तुमच्या आणि या पुस्तकाच्या खऱ्या परिचयाला सुरुवात होईल. तुमची खरी ओळख होईल. नुसतं स्वतंत्र होणं आणि स्वाधीनता मिळवणं याचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा, यावर नक्की विचार करा. आणि उत्तर मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर हे पुस्तक वाचा. तुम्हाला उत्तर शोधण्याकरता हे पुस्तक नक्की मदत करेन. आता मी आपली रजा घेते. तुम्हाला जर हा पुस्तक परिचय आपलासा वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या पुस्तक परिचयावरच्या आपल्या प्रतिक्रियाही नक्की कळवा. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा नवीन पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.